नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या या नवीन भागात तुमचं सगळ्यांचे स्वागत करतोय. मंडळी, आजच मी गावी आलो आहे. रात्रीची मुंबई रत्नागिरी एस टी पकडली आणि सकाळी उतरलो संगमेश्वरला. काही खास निमित्ताने गावी आलो होतो, जरा काम होतं गावी, तर ते तुम्हाला काम काय कशासाठी आलो ते दाखवणारच आहे. आणि आता सकाळची वाजलेत 10 वाजलेत. थोडा नाश्ता वगैरे केला आणि मग व्हिडिओ चालू करूया. मोहरसुद्धा आलाय. बहुतेक रायवळी आणि कलमी आंब्यांना मोहर आलाय, पण वाऱ्यामुळे मग सगळा गळून जातोय. तर बघूया किती मोहराचे फळामध्ये रूपांतर होते ते समजेलच थोड्या दिवसांनी. हे पाठचं परिसर आहे आमचं सगळा इकडे. थोडं हे पडलंय, हे जी कागदला कपडा लावला होता तो सगळा पडलाय, आता तो आता लावायला लागेल नव्याने. आणि हे असं वातावरण आहे सगळं पाचऱ्या दिवसाचं. तुम्हाला तो वारा खूप सुटतो त्याच्यामुळे चालू झालंय ते पडणं. आणि ही जी कलम आहे तिकडची पाठीमागे, हो का, जास्त मोर नाही आलाय, कमी आलाय जरा. बघूया याचं किती आंब्यामध्ये रूपांतर होतं ते महत्वाचं आहे. इकडे सुद्धा काही आलंय मोहर त्या झाडावरती. आणि हा आहे तो रायवळीचा आहे, याच्यावर पण आलाय थोडासा. फर्स्ट टाइम आलाय, फर्स्ट टाइम लागलाय तर मोहर. आणि हे आमची 2 कलमाची झाडं आहेत छोटी छोटी, एक आहे आणि हे एक आहे. कसं आहे इकडचं सगळं वातावरण सुद्धा खूप आहे. आणि अजून एक नवीन आपल्याला काहीतरी पाहायला मिळते इथे मस्तपैकी. बघा, ही आहेत अननस, गावठी अननस. इथे एक आलंय, इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. असे सगळे ह्याला अननस आलेत. केळी तर काय कुठे दिसत नाही आलेले. ह्या सगळ्या पाठचं जंगलाचाच परिसर आहे, इकडे कोण सहसा जात नाही. वारा बघा, वारा किती जोरात तिथे. असं गावाचं सध्याचं वातावरण आहे, त्यामुळे मग बोललो तुम्हाला अपडेट देतो काय ते गावी. आता ह्याच्यावरती काळी मिरी सुद्धा होती, पण आता काळी मिरी काढली वाटतं त्याने. चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो कोणत्या कामासाठी मी आलोय गावी. हे बघा, आपण मागे हळद लावली होती प्रवीणच्या इथे, 2-4 माळा केले होते. त्याच्यामध्ये आपल्याला ही बघा हळद, सेलम जातीची हळद आहे ही. आणि हिला वास सुद्धा खूप छान येतो आणि कलर सुद्धा खूप छान येतो. तर ताईने सगळी काढून घेतली होती, 4 माणसं गेली होती, तर सगळी हळद काढून घेतली. हे बघा, ही आपल्या बाहेरच्या पडवीला आहे. याची सुकायला टाकलेत, कारण मग एकत्र ठेवले असते तर ती खराब होते. आणि या साईडला आहेत ते मातृकंद आहेत, म्हणजे याच्यापासून हळद तयार होते. साईडचे जे फिंगर्स असतात ते, त्याच्यातून हा मेन कंद असतो. आणि ह्याच्यावरती जे फिंगर्स आपण बघितले आहेत ते येतात. हा मेन आहे, हा मातृकंद आहे. तर असे आपल्याला हे मातृकंद भेटलेत.
मी आणले तेव्हा मला काहीतरी 120 150 कदाचित असतील हे असे मातृकंद, आणि ते लहान लहान होते जरा, आणि याची साईज बघा किती मोठी आहे. बघा हे असे भेटलेत आपल्याला, आणि आता आपण बघूया. एवढीच नाही एवढं आहे, किती आहे. आईने आतमध्ये सुद्धा ठेवले, 2-3 ठिकाणी ठेवले आहेत आईने. हे बघा तेही आतमधल्या खोलीत ठेवलेत. आता हे आतमधली खोली झाली. आता आपण पाठच्या पडवीत बघायला जाऊ, तिथं सुद्धा ठेवलेत आईने. आता आपण पाठच्या पडवीत जाते. हे बघा आपल्याला एवढी हळद भेटले, पहिल्यांदाच आहे, पहिल्यांदाच प्रयोग केलाय. आणि आपल्याला हे एवढं सोनं भेटलंय पिवळं. तर आता बघूया प्रोसेसिंग करून आपल्याला किती मिळते ते. हे बघा मित्रांनो, जरा बरं वाटतंय की आपण एवढा खर्च केलाय आणि एवढी मेहनत घेतली आहे, तिथून आपल्याला काहीतरी भेटलंय. आणि खरोखरच पहिल्यांदाच केले ही मी माझ्या पद्धतीने. म्हणजे बेड किंवा उंची जे पाहिजे किंवा कुठल्या खतं हे आपल्याला सगळ्या नैसर्गिक पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे आपण बीजामृताचा संस्कार केलाय त्याच्यावरती, कारण कुठल्याही रोगाचा त्याच्यावरती अटॅक होऊ नये यासाठी. जे गाईचं शेण वगैरे असतं त्याचे प्रोसेसिंग केले, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जीवामृत वापरलेलं आहे. म्हणजे पूर्ण नैसर्गिक पद्धतीने आहे, कुठलेही केमिकल नाही वापरलं. आणि ही आपण जी करणार आहोत ती पूर्ण प्रोसेसिंग नैसर्गिक पद्धतीने असणार. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही कलरचं मिश्रण केलेलं नसेल, एकदम ऑर्गॅनिक असेल, अशी ही सगळी प्रोसेस आहे आपली. 3 टाईपमध्ये विभागणार आहोत. एक म्हणजे एक खाण्यासाठी वगैरे हळद असते, आपण जेवणात वापरतो तशी. दुसरं एक आहे ते आपण हळकुंड म्हणून तयार करणार आहोत, हळकुंड जी असतात ती. आणि तिसरी आहे ते आपण आपले आयुर्वेदिक म्हणजे आपण औषधासाठी वापरली जाते. तर ती 3 प्रकारची आपण हळद तयार करणार आहोत. तर तुम्हाला दाखवणारच मी ती आपण कशी तयार करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये अशीच कंटिन्यू राहा. तर आता ही हळद धुवून घेतो, आणि मग पुढची जी काय प्रोसेस ताई सांगेल त्याप्रमाणे आपण करूया. मित्रांनो, ही आपली हळद आहे, शेतातून आणलेली. त्यात आम्ही डायरेक्ट धुतो येते. मला ताई सांगायला मला कशी धुवायची येते. सगळी माती वगैरे लागलेली आहे. माती काढायची ब्रश नाही आपल्याकडे, माती काढली काढू कापायचं. काढलं काय त्याचं कोणाची बाजूने धुवायचं. एवढी काय माती नाही अशी सुरी होती ना. मित्रांनो बघा, ही हळद आहे आपण धुवायला घेतलेली आहे. हे त्याचं पाणी सगळं काळं झालंय, की माती वगैरे सगळी गेली. आणि अशा प्रकारे आपण हळद साफ केलेली आहे. ही बघा सगळी माती गेली त्याची, ही साल आहेत.
चालत आई बोलली राहू दे, ते सुकणार नाही हळद जास्त. तर आता आपण सगळी हळद ही जी आहे ती आपण धुवून घेऊया आणि मग नंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवतो काय आहे ते. तुम्ही बघितलंच असेल, हळद इथून होती चालू आणि तिथपर्यंत होती हळद. तर ती सगळी हळद धुवून घेतली आहे. असं पाणी त्याच्यात तयार झालं आणि त्याच्यानंतर मग इथे व्यवस्थित झाडू वगैरे मारून अशी जरा सुकायला टाकले. आणि ही सुकल्यानंतर मग आपण आत्ताने ते सॉर्टिंग केलं त्याचं, म्हणजे हळद ही कापायला घेणार आहे थोड्या वेळाने आणि ही आपण हळकुंडासाठी वापरणार आहे. तर चला, आता मी बसलो होतो जवळजवळ 11 वाजता बसलो ना आत्या. 11 वाजता बसलो आणि आता 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत मी धुवतच होतो आणि ताईने तिथे थोडेसे कापून ठेवलेत, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, एकटीच असल्यामुळे मग तिने धुवून असे कापून ठेवले. आता आणि ही काही आपली हळद सुकलेली आहे अशा पद्धतीने. आणि आता ही सुकायच्या मार्गावरती आहे आणि ही पूर्ण सुकलेली हळद आहे. तर अशा प्रकारे मग ते सॉर्टिंग करत जाणार, जशी कापत जाणार तशी मग सुकवत जाणार. बघा आता इकडे निवडते. आता हे कुठले आहेत? ही कापायची, ही उकडायची, ही उकडायची ना? ही कापायची, ही उकडायची म्हणजे हे आपण हे करतोय ना, कुंड्या. हे हळकुंडासाठी आहे ना. ही हळकुंडासाठी बघा, ही मोठी मोठी साईज आहे. अजून घरात आहे. अजून आपल्याला निवडायचे आहेत, अजून हे थोडेसेच आहे. अशी मग घरातली प्रत्येक माणसं आपले मदत करतायत. आता मी जेवण होईपर्यंत जेवढं माझ्यानं होईल तेवढं मी कापून घेतो आणि मग ही प्रोसेस आपल्याला 1-2 दिवस चालू ठेवायची, कारण खूप हळद आहे. ते एकटीने किंवा अजून कोण माणूस असेल तर त्याच्याकडनं होणार नाही. म्हणून बोललो, आता निवडणूक पण आहे आणि हळद पण आहे, तर त्या निमित्ताने आलोय. बघूया, जेवढं माझ्यानं होईल तेवढं मी करेन. आता आपली दुसरी प्रोसेस चालू झाली आहे. पहिली प्रोसेसमध्ये आपण हळद जी आणली ती शेतातली, ती सगळी धुवून झाली, पण ती थोडी ती सुकवायला ठेवली होती बाहेर, तुम्ही बघितलंच असेल. आणि आता ही सुकलेली हळद आपण सॉर्टिंग करून घेतली. ह्याच्यातली आपल्याला ही काळे कंद आहेत, त्या पहिले हळकुंडासाठी वापरायचे आहेत आणि काही बारकी कंद आहेत ते आपण हळदीसाठी वापरतो, हळदीची पावडर करण्यासाठी वापरतो. तर त्याने ते सॉर्टिंग करून ठेवले. तर आता आपली दुसरी प्रोसेस चालू झाली. घरगुती प्रोसेस आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोयता घेतला आहे आणि म्हणजे बारीक बारीक काप काढणार. बारीक बारीक काप केली की ती व्यवस्थित सुकली जातं उन्हामध्ये, थोडंसं ऊन सावलीमध्ये. आणि ह्याच्यातलं आपण ही हळद आहे ही सेलम जातीची आहे, त्याच्यामुळे त्याचा जो वास आहे आणि कलर आहे तो एकदम नॅचरल आहे. त्याच्यामध्ये खूप असे आयुर्वेदिक घटक आहेत आणि आपण कुठलेही केमिकल वापरलेलं नाही आहे. तर ही हळद तुम्ही वापरून बघा तुमच्या जेवणामध्ये, खरोखर खूप छान स्वाद येईल आणि कलर येईल. तर ही आपण हळद आहे ती बॉईल करणार नाही आहे, थोड्या प्रमाणात आपण बॉईल करणार आहे. जर कुणाला ती हळद घ्यायची असेल तर ती घेऊ शकता. आणि आपण अर्धी हळद आपण ही अशा प्रकारे सुकवतो, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट उन्हामध्ये सुकवणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे औषधी गुणधर्म आहे, हे ज्याला कर्क्युमिन बोलतात, तर ते खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं ह्याच्यामध्ये जे कर्क्युमिन नावाचं जे घटक असतं हळदीमध्ये, ते मोठ्या प्रमाणात राहतं, कारण ती बॉईल होत नाही. बॉईल झालं की कर्क्युमिनचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. आपली हळद आहे ती एकदम नॅचरल पद्धतीची आहे, कुठलीही भेसळ नाही, काय नाही.
खत नाही काय कलर येण्यासाठी कुठे आपण हळदीमध्ये कलर टाकणार नाही. आपली हळद पूर्णतः नॅचरल पद्धतीची आहे. तर हे बघा, ताईने पेज दिला नाही पियायला, थोडासा स्टॅमिना यायला. तांदळाची पेज आहे. आत्या पीत होती, आत्या मला बोलली तू पण पी. ना बरोबर. एवढी हळद माझी कापून झाले. इकडे ताई थोडीशी हळद कापते. ही एवढी हळद कापायची आहे. म्हणजे ही धुवलेली आपली बाहेर पण आहे, बाहेर अंगणात टाकलेली, आणि बाकीची ते आपली हळद आहे त्या साईडला. तर म्हणजे आता वाजले 2. आता आम्ही जेवायला घेतो. थोडा वेळ बसतो आणि मग काम चालू करतो. तर मंडळी आता वाजले 4 आणि मी झोपलो होतो जरा जेवण वगैरे, थोडं जागरण झालं त्याच्यामुळे मग झोपलो. तर मग ताईने घेतलं जरा काम करायला. आता आपल्या बाहेरची आपली हळद आहे तेवढीच आपल्याला आजच्या दिवसात करायची, तेवढीच आहे आजच्या दिवसात करण्यासाठी. आणि मग उद्या बसून मग जास्त करायला लागेल थोडी, कारण 1-2 दिवसच आहे मी. 1-2 दिवस जेवढी होईल तेवढी आपल्याला बघायचे, जास्तीत जास्त करायचे. चला आता वाजले 4 आणि बघूया किती वाजेपर्यंत कापून त्याप्रमाणे मग आजच्या दिवसाचं करायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी आज किती होते. तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 5:15. खूप वेळ लागतोय हळद कापण्यासाठी, कारण त्याला बारीक बारीक करायला लागतं. हे बघा, अशा प्रकारे बारीक केलेली आहे आणि अजून खूप हळद बारीक करायची, तीच थोडी बहुत उकळायची. तर बघूया कधी होती आपली हळद सगळी करून. अजून या साईडला सुद्धा हळद आहे, सुद्धा आपल्याला घ्यायचे थोडी. तर बघूया कधीपर्यंत होते, कारण आम्ही काही माणसं बघतोय, म्हणजे आपलं हे काम करण्यासाठी पण माणसं भेटत नाहीत वाडीमध्ये. तर आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करायचंय. आणि मग ताईला सांगेन की बघ नंतर काय होईल तेवढं कर तुझ्याने. तर आता मग आंघोळ, थोड्या वेळानं आंघोळ करेन आणि मग परत रात्री बसेन आणि रात्री बघूया आता काय काम करायचं आहे ते. तर ही रात्रीची अशी आपण सुकवलेली आहे पंख्याच्या खाली. दिवसभर तर आपण उन्हात टाकतो, पण आता ही आज कापलेली आहे. थोडे बहुत ओलं असतात आणि जर एकत्र ठेवली तर परत त्याला बुरशी लागण्याचा संभव असतो. त्याच्यामुळे मग अशी पसरून ठेवले मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे मग आपल्याला जसा सुकत जाईल तशी मग नवीन कापायला घेतो, कारण थोडी जागेची कमतरता आहे आणि ऊनसुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात येत नाही आहे. तर असं कापून ठेवतो आणि आता ही परत उद्या सकाळी मग आपण उन्हात टाकायचे. तर असं थोडं प्रोसेस चाललं आहे.